हिंदवी स्वराज्य सेनाचा पराक्रम महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभरामध्ये झालेली घौडदौड संपूर्ण विश्वाला सांगणारी मोहीम प्रतिवर्षी श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आयोजित करते। दिनांक 1 मे रोजी NCERTच्या इतिहासातील निर्णयाचा निषेध करण्यासाठी सांगली येथे मराठा साम्राज्य सन्मान राज्यव्यापी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। NCERT कडून इयत्ता 8वीच्या एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून इसवी सन 1759 सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हा वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा निषेध करण्यात आलाय। या मोर्चात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती तसेच इतिहास संशोधक आणि अभ्यासकांना निमंत्रित करण्यात येणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास 1 मे रोजी होणाऱ्या मोर्चानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचा इशारा आयोजकांनी दिलाय। नमस्कार, मी अभिषेक विजयराव दीक्षित, श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा जो की येत्या 1 मेला सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। हा कशाच्या विरोधात आहे तर NCERTच्या पुस्तकातून, NCERTच्या माध्यमातून 8वीच्या पुस्तकातून जो मराठ्यांचा गौरवशाली इतिहास वगळण्यात आलेला आहे व जो हा नकाशा होता, मराठा साम्राज्याचा जो नकाशा होता तो नकाशा कमी करण्यातून त्यातून आणि इतिहास गहाळ केलेला आहे। याच्या विरोधात मोठा महामोर्चा सांगली येत्या 1 तारखेला सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भात सगळी माहिती अशी आहे की सरकारने कुठलाही ऐतिहासिक पुरावा न घेता हा NCERTच्या पुस्तकातून हे इतिहास वगळलेला आहे। याचा परिणाम जो आहे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर पडणार आहे आणि सरकारने हा त्वरित हे गहाळ केलेला इतिहास हा लवकरात लवकर छापून तो प्रदर्शित करावा, यासाठी हा मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा आहे। मी अमरावतीतील नागरिकांना विनंती करतो की ज्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचलेला आहे त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाला येत्या 1 मेला सांगलीमध्ये मोठ्या संख्येने, जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो। सांगलीला कोण्या ठिकाणी आहे? सांगलीला मेन आपलं जे डेपो आहे, डेपोपासूनच ही सुरुवात होईल आणि तिथे ह्याच्यामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये मोर्चा जाणार आहे।